लाडक्या नेत्या नामदार पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शंकरजी देशमुख, या ठिकाणी युवकांचे हृदयस्थान युवा नेते आपले आदरणीय अक्षयभैया मुंदडा, विवराईच्या नगराध्यक्ष आदरणीय गीता भाभी, आमचे सहकारी मार्गदर्शक कमलाकर अण्णा कोबले, मंचावर उपस्थित युवा नेते युवराजीजी पंडित, आमचे मित्र सहकारी भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे युवकचे अध्यक्ष आपले आंधळे साहेब, उपस्थित सर्वच मंचावरील मान्यवर, भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी आणि आदरणीय ताईसाहेबांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, मित्रांनो, आज खरं म्हणजे अतिशय आनंदाचा दिवस आहे. या ठिकाणी आपल्या लाडक्या नेत्या यांच्या कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे. परंतु आपण या ठिकाणी पाहतोय, या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं आपण ताईंना लोकनेत्या म्हणून या ठिकाणी ओळखतो. मी खरं म्हणजे माझा आदरणीय ताईंच्या नेतृत्वामध्ये खरं म्हणजे 6 महिन्यापूर्वीच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झाला. गेल्या अनेक वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना अनेक नेत्यासोबत मी त्या ठिकाणी काम केलं. परंतु कार्यकर्त्यावर जीवापाड प्रेम करणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय पंकजाताई. आपल्या कार्यकर्त्यांची खऱ्या अर्थानं मनामध्ये काय चाललंय आणि तो कार्यकर्ता कशासाठी आज या ठिकाणी उपस्थित आहे किंवा मंत्रालयामध्ये गेल्यानंतर कोणत्या कामासाठी तो कार्यकर्ता आला असेल. मी असं गेल्या 6 महिन्यामध्ये पाहतो की ताई साहेबांना सांगण्याची या ठिकाणी गरज नाही. त्या कार्यकर्त्यांच्या प्रश्नाची पूर्ण जाण असलेले नेते आहेत. या ठिकाणी मी आपला जास्त वेळ घेणार नाहीये. परंतु ताई साहेब पक्ष वाढीसाठी आपण आमच्यावर या ठिकाणी जिम्मेदारी टाकली. विधानसभा माजलगाव विधानसभा मतदारसंघाचं त्या ठिकाणी प्रमुख म्हणून मला तुम्ही जबाबदारी दिली. निश्चित ही जबाबदारी आम्ही मोठ्या ताकदीने आपल्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पार पाडणार आहेत आणि पक्षाची ताकद या माजलगाव मतदारसंघामध्ये आणि ज्या ज्या मतदारसंघामध्ये आपल्याला त्या ठिकाणी उभा करता येईल त्या ठिकाणी आपल्या पाठीमागे ताकद उभा करण्याचा आम्ही निश्चित या ठिकाणी प्रयत्न करू. आणि खरं म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना शल्य की या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार आपल्या नेतृत्वाखाली आल्याशिवाय खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाहीत. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.